वेलकम टू भारत समाज दर्पण न्यूज नेटवर्क। सक्सेस इज जर्नी और ये जर्नी जब शुरू होती है तो जीवन का आनंद और भी बड़ा हो जाता है, द्विगुणित हो जाता है। आइए कश्यप तायडे की ये स्टोरी, ये सक्सेसफुल जर्नी सुनते हैं। माझी जर्नी अशी होती सर की मी 2022 पर्यंत वसतिगृहामध्येच होतो इथेच. तर वसतिगृहामधूनच मी त्या परीक्षेची तयारी चालू करून दिली होती बँकिंगची. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये असे बरेच विद्यार्थी आहेत, मुलं मुली आहेत जे रात्रंदिवस मेहनत करतात आणि यश मिळवतात, शिखर गाठतात, पण त्यांचा फोकस मात्र फक्त आणि फक्त एकच, आणि तो म्हणजे आपलं ध्येय गाठणे, आपलं टार्गेट अचीव करणे. आणि त्यापैकीच एक आमचा विभागीय स्तर मुलांची शासकीय वसतिगृह मोरा अमरावती येथील विद्यार्थी कश्यप तायडे. आज स्टेट बँक ऑफ इंडिया नॅशनलाइज बँकेमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि तो आम्हाला भेटायला आला आणि त्या निमित्तानं त्याच्याशी संवाद साधला. त्याच्याचकडनं ऐकूया ही सक्सेसफुल जर्नी. मित्रांनो नमस्कार, आपल्यासोबत आज कश्यप तायडे हा विद्यार्थी आहे आणि नॅशनलाइज बँकेमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आपण आज त्याला भेटतोय. या त्याच्या मित्रांनी त्याचा सत्कार पण केलेला आहे, पण त्याचा सत्कार सन्मान हा त्याच्या मेहनतीवर खूप जास्त प्रमाणात अवलंबून आहे असं आपण ते गृहीत धरणं गरजेचं आहे आणि म्हणून कदाचित ते यश तो मिळवू शकला. तर कश्यप, तुझं खूप खूप अभिनंदन आणि आम्ही तुला आमच्याकडनं ज्या शुभेच्छा देतोय त्या म्हणजे आमचा एक जवळचा मुलगा विद्यार्थी म्हणून आणि या सगळ्या विद्यार्थी तुझ्या मित्रांसाठी इन्स्पिरेशन म्हणून आहे. तर याची सुरुवात कशी झाली आणि त्याच्यासाठी काय कशी तयारी केली, काय स्ट्रगल होता ते थोडक्यात थोडं आम्हाला सांग. ठीक आहे सर. सर्वप्रथम हो, धन्यवाद सर. येस येस मला शुभेच्छा दिल्याबद्दल. तर माझी जर्नी अशी होती सर की मी 2023 पर्यंत वसतिगृहामध्येच होतो इथेच. तर वसतिगृहामधूनच मी त्या परीक्षेची तयारी चालू करून दिली होती बँकिंगची. आणि बँकिंगची तयारी करण्याचं कारण असं होतं की माझे जे सिनियर्स होते आणि माझ्या घरचं जे वातावरण होतं त्यांनी मला सर्वांनी बँकिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. त्याच्या अगोदर मला बँकिंग हे माहिती नव्हती की असं एक सेक्टर असतं की ते पण त्याच्यामध्ये आपल्याला परीक्षेची तयारी करता येतं. अगोदर फक्त MPSC वगैरे असतं, सरळ सेवा असतं वगैरे, पोलीस भरती असतं हेच माहिती होतं. पण नंतर मग त्यांच्याकडून माहिती पडलं तर मी बँकिंगला सुरुवात केली. आणि बँकिंग निवडण्याचं एक म्हणजे मेन कारण असं पण होतं की इतर एक्झामच्या तुलनेत बघितलं, समजा MPSC किंवा आणखी काही बघितलं तर त्यांच्या तुलनेत इथे सिलेक्शन प्रोसेस फास्ट आहे. म्हणजे इथे जर आज नोटिफिकेशन आली बँकिंगमध्ये तर 6 महिन्याच्या आतमध्ये सिलेक्शन होऊन जातं. अभ्यास पण अभ्यास चांगलाच करावा लागतो, पण इथं सिलेक्शन प्रोसेस फास्ट आहे म्हणून मी बँकिंगचा निर्णय घेतला. तर मग या केसमध्ये जेव्हा बँकिंग करताना हे क्षेत्र थोडंसं वास्ट आहे. बँकिंगचा बिझनेस, फायनान्स, मॉनिटरी सेक्टर्स किंवा बजेटरी सेक्शन्स हे सगळे जुळलेले असल्यामुळे ते सेक्टर मोठं असल्यामुळे तू हे केलं. पण जसं आता म्हटलं की 6 महिन्यात सिलेक्शन होऊन जाते. अभ्यास कुठल्या कुठल्या माध्यमातून कसा अभ्यास केला? तर म्हणजे मी माझा विचार केला, समजा माझ्या अभ्यासाचा विचार केला तर मी माझा पूर्ण अभ्यास जो होता तो पूर्ण ऑनलाईनच केलेला आहे. कारण की ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी पूर्ण लॉकडाऊनचं वातावरण होतं. अच्छा. तर मग कसं म्हणजे ऑफलाईन क्लासेस वगैरे करण्याचं काही संधी मला मिळेल. तर मी ऑनलाईनच क्लासेस विकत घेतले होते आणि टेस्ट सिरीज वगैरे विकत घेतली होती. ऑनलाईनच अभ्यास केला. मला अभ्यास करायला 2 ते 2.5 वर्ष लागली. ते जे 6 महिन्याचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे ते चांगला अभ्यास झाल्यानंतर आहे. सिलेक्शन प्रोसेस म्हणजे समजा आपण म्हणजे पूर्ण वेल प्रिपेअर्ड, नोटिफिकेशन निघाल्यानंतर पूर्ण प्रोसेस 6 महिन्यात होते. पण ते प्रोसेस कम्प्लीट करण्यासाठी म्हणजे प्री मेन्स इंटरव्ह्यू वगैरे पूर्ण क्रॅक करण्यासाठी आपला अभ्यास खूप चांगल्या प्रकारे असला पाहिजे. तो अभ्यास करण्यासाठी अगोदर पाया चांगला असायला पाहिजे, म्हणजे 1-1.5 वर्ष 2 वर्ष चांगला अभ्यास असायला पाहिजे. लवकर सुद्धा होते चांगला अभ्यास झाला तर. बरोबर. मला थोडासा उशीर लागला पण होईल. आणि पुस्तकं वगैरे कुठली रेफर केली? पुस्तकं वगैरे सर मी जसं सांगितलं की मी असं ऑफलाईन काही केलं नाही, सर्व ऑनलाईनच केलेलं आहे. ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज वगैरे होते. अच्छा. तर ते कुठले रेफर करता येईल का, म्हणजे संदर्भ देता येईल? संदर्भ द्यायचा म्हणजे समजा मी रेफर करणार म्हणजे रिकमेंडेशन मध्ये मी सांगणार की अनअकॅडमी, मी स्वतः अनअकॅडमीवरून अभ्यास केला. अनअकॅडमी, त्याच्यानंतर अड्डा 24/7, बँकिंग वाला, असे काही प्लॅटफॉर्म्स आहे ऑनलाईन की त्याच्यावरून अभ्यास करता येईल. ओके, दॅट्स ग्रेट. घरून काय सपोर्ट मिळाला?
घरूनच मेन ऊर्जा असतात तर घरचेच घरचेच लोक. म्हणजे वेळोवेळी माझे अगोदर माझे खूप सारे पेपर्स निघाले नव्हते. प्रिलिम्स निघायचे पण मेन्स निघायचे नाही. हा जो माझा मेन्स निघाला हा 13वा मेन्स आहे. मी याच्या अगोदर 13 मेन्स दिलेले आहे. 15 प्रिलिम्स दिले, त्याच्यामधले 2 निघाले नव्हते. तर बाकीचे जे 12 मेन्स झालेले होते त्याच्यापैकी निघाले नव्हते, तर हा निघालेला आहे. तर घरचे वेळोवेळी मला म्हणजे मोटिवेशन द्यायचे की कर, होऊन जाणार, एक दिवस होणारच, एक दिवस होणार, संधी आहे, संधीचं सोनं कर. तर मी आज ते करून होतो. ग्रेट 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 ग्रेट. त्याच्या या उत्साहामध्ये आपण खरंच सामील आहोत. ओनली थिंग इज की घरच्यांचा सपोर्ट हा मित्रांनो तुमच्यासाठी किंवा त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असतोच, पण ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जर तुम्ही कन्सिस्टंटली प्रयत्न केले तरच ते शक्य होऊ शकतं. कश्यप, जसा आता घरच्यांचा सपोर्ट असतो, तुझे एफर्ट्स असतात, आम्ही काही प्रमाणात मोटिवेट करतो, पण याच्यामध्ये समवयस्क तुझे जे मित्र आहेत जे नेहमी तुझ्या सोबत असतात, तर त्यांचा सपोर्ट, त्यांची मदत, त्यांचं कॉपरेशन कशा प्रकारे मिळालं ते थोडंसं जाणून घ्यायचं. ते पण मी सांगण्याचा प्रयत्न. असं असतं की अशा खूप काही गोष्टी असतात की त्या आपण प्रत्येकाजवळ शेअर करू शकत नाही. मित्रांजवळ आपण शेअर करू शकतो. तर मग या जर्नीमध्ये, सक्सेसच्या जर्नीमध्ये माझा मित्रांचा पण खूप म्हणजे मोलाचा वाटा आहे. कारण की प्रत्येक वेळी मोटिवेशन देण्यामध्ये त्यांचा पण एक हाताचा चांगला होता. आणि ज्यावेळी माझी एक्झाम वगैरे राहायची, मी ते स्वतःहून त्यांना की माझी ज्यावेळेस एक्झाम वगैरे राहायची, तर सकाळची एक्झाम राहायची, तर मला सोळ्यासाठी संडेच्या वेळेला अक्षय वगैरे यायचा. त्याच्यानंतर आर्यन गोसावीचं नाव आहे, अक्षय पाडव्याचं नाव आहे. तर प्रत्येक पेपरला सोबतच यायची माझ्या, प्री असो, मेन्स असो वगैरे वगैरे. आणि ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू वगैरे पुण्याला होता आणि एक मेन्स पुण्याला होता, तर पुण्यामध्ये फक्त माझा एकच मित्र होता, तो ऋषिकेश वानखेडे होता. तर त्याने पण मला म्हणजे तिथे राहण्याची म्हणजे व्यवस्था खूप चांगली करून दिली होती आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली होती. तर मित्राचा पण खूप चांगल्या प्रकारचा वाटा आणि म्हणजे असा घरच्यांचा वाटा आहे, यांचा पण आहे. आणि घरच्यांचा तर असतो, समजा आई बाबांचा असतो. मला घरची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती, पण तरी बाबांनी मला म्हणजे आर्थिक सहाय्य चांगल्या प्रकारे पुरवलं वगैरे. नाही, दॅट इज रिअली गुड की मित्रांचा सपोर्ट हा फार आवश्यक असतो आणि मित्र वनव्यामध्ये थँक्यू. 15 अटेम्प्ट मेन्सचे आणि 15 अटेम्प्ट प्रिलिम्सचे हे एवढं साधं सरळ सोपं नाही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं कन्सिस्टंट एफर्ट सोबतच पेशन्स लेवल आणि तेवढं धैर्य पण पाहिजे. तर अधीर मन झाले असं त्यांनी होऊ नाही दिलं, धीर ठेवला आणि त्याच्यामुळे हे तुला मिळालं. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि तुझ्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप तुला शुभेच्छा. गृहप्रमुख, गृहपाल, सर्व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्या मित्रांच्या वतीने कश्यप तायडे तुझं हार्दिक हार्दिक स्वागत, अभिनंदन, कौतुक. भविष्यातील पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्वांच्या वतीनं तुला खूप खूप शुभेच्छा. असाच पुढे यशस्वी होत राहा. शाबाश.